ओ बाबा, तुम्ही ते डोक्याला बांधलंय ना तसं मला पण आहे ना बांधायला. मी पण साफसफाई करतोय ना. अरे डुगू तू इथे कशा गेलं जा काहीतरी डोक्यात पडा तुझ्या जा सर. ओ बाबा मला करायची आहे ना साफसफाई. श्रीनाथ चढलाय तिथे मला चढायचं. मी नाही म्हणजे ना एकदा सांगितलं कळत नाही तुका. ओ काका तुम्ही तरी सांगा ना बाबांना. मला नाही जायचंय कुठे. मी तुम्हाला मदत करू. मदत मला एक मिनिट थांब. ओ भाऊजी तुम्ही हात नाही लावायचा झाडू. बघितलंस मी तर तुझ्यापेक्षा मोठा आहे पण मला काम सुद्धा करायला देत नाहीत की ऐकत सुद्धा नाहीत माझं. अजून लहान आहेस रे तुला काय सांगणार आहे ते लोक. जात उभं राहा इथे. बंधू मी काय म्हणतोय मी तुम्ही केलेला सगळा कचरा आहे ना तो मी काढतो ना पटकन. म्हणजे असं उभा आहे ना नुसता मी बरोबर नाही वाटत ना. अहो भाऊजी तुमका जर आम्ही कामाक लावला ना तर दादा आमका कामाक लावा. हा अहो, तुम्ही जावई असच नाही या घरचे. तुम्ही असली कामं करायची नाही. फारा दिसत नाही. बघितलं या असं आहे. थांबा तर तू माझ्यासोबत. आपण उभे राहूया. डुगू डुगू खाली उतर. तुला एकदा सांगितलं कळत नाही पडशीत ना. मग तुम्ही मला इथे काम करायला देत नाही ना. मग मी बाहेर मोठे बाबा गणपती बाप्पाची मूर्ती बनवतात. मी तिकडे जातो. ए बाबा थैसर जाऊ नको. तिकडे काहीतरी लुडबुड करशील दादा त्रास देशील. ह्या बघ त्या खूप मेहनतीचा काम आहे. तू एक काम कर तू बाबा हैसरच थांब आणि तुका जा काय मदत करायची आहे ना ती आमकाच कर. तुम्ही मला काहीच साफ करू देत नाहीये. मला कंटाळा आलाय बाबा. डुगू तुला काम करायचं ना ये इकडे मी तुला काम सांगते. हे बघ हा धागा किती मेसी झालाय तो नीट कर जा. इथे बस. अगं हे किती सोपं काम आहे. तुम्ही मोठी माणसं करताय ना तसं काहीतरी कठीण काम दे ना मला. अरे डुगू या दिवसभरात जरी सोडवलंस ना तरी खूप झालं तुझ्यासाठी. हा हो अरे किती अवघड काम आहे ते. आम्ही बघ सोपी कामं करतोय. कर. मस्त श्रीनू. अरे आई शपथ तुमच्या दोघांची टक्कर झाली. ओवी दीदी आता तुम्ही परत टक्कर करा. का काय मग तुला शिंग येतील आणि तुझ्याशी कोणी लग्नच करणार नाही. ए डुग्या अरे श्रीनू दादाचं पण डोकं आपलं ना ओवी दीदीवर. आता त्याला पण शिंग फुटणार है ना. अरे हो हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. आता दादाला पण येणार अशी शिंग. मग दोघं शिंग घेऊनच फिरतील. हा मग बरंच झालं. या शिंग फुटलेल्या दोघांचं आपण लग्न लावून देऊ काय बंधू. आई शपथ दोघांना शिंग फुटणार म्हणजे आपल्या घरात परत लग्न. दोघांचं लग्न. बंधू काका तुम्हाला चहा हवा होता ना. माहित मी घेऊन येते. लाजचा या झालं. लालीताई सगळ्यांसाठी उपवासाला खिचडी करते हा आणि बटाटे पण उकडून ठेवते. आज दिवसभर कडक उपवास असणार आहे ना. मग काहीतरी पोटात गेलेलं बरं. नाहीतर एकदा का आपल्या कामाला सुरुवात झाली ना ती काही खाणं व्हायचं नाही आपलं. मला सांगा किती जण आहेत उपवासाला तशी मला खिचडी बनवायला. अगो बनव ना तू. सगळ्यांचाच उपवास हा. आणि आपल्या घरात सगळ्यांका खिचडी आवडता. ज्यांचा उपवास नाही ते पण खातात माहित आहे ना. सगळ्यांसाठी करते. बरं उमा मी काय म्हणते आज ना निश्चित उपवास धरूक सांगू नकोस काय.
हा नाही कसा 2 जीवांची आना ती. मग या उपवासाचं खाऊन तिका त्रास होऊक नको सांगा ते का. नाही आई नेहमी म्हणायची देवाक ना सगळा माहित असता, तो समजून घेता. बरा सांगते मी निशी. बरं आता मला सांगा, म्हणजे आपण तिघी जणी आणि ओवी आपण चौघीच होत ना उपवासाच्या? मंजू काकी नाही, मला फराळात काउंट करू नको. म्हणजे तू उपवास करणार नाहीयेस? मी अगो मंजू तिका कुठे उपवास वगैरे माहित असतात. हा त्यांच्या फॉरेनच्या रीतिरिवाजात उपवास वगैरे काय नसतील अगं. आणि आपल्याकडे कसा चांगलो नवरो मिळूसाठी त्याचं आयुष्य वाढण्यासाठी हा उपवास करण्याची रीत हा. यांच्या परदेशातल्या लोकांका खय त्याचं महत्व असणार. नाही लाली आत्या, मी करणार आहे उपवास, पण पाणी सुद्धा पिणार नाहीये. त्याला काय म्हणतात, निराला उपवास, राईट? ओवी त्याका निर्जळी उपवास म्हणतात, पण हा तोच उपवास धरणार आहे. ओवी नको, तू 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 असं काय नको करू. तू थोडं खाऊन घे, नाही तर तुका चक्कर येईल. तुका सवय नाहीये ना. डोंट वरी मावशी, मला ना इंटरमिटंट फास्टिंगची सवय, करेल मी. आणि तसे एकच दिवस करायचा आहे ना, सो इट्स ओके. काय झालं मॉम? तू इतक्या अर्जंटली असं कॉल करून का बोलून घेतलंस मला? ऑल गुड? नीरज, तिकडे तुम्ही नवीन क्लायंटशी बोलणी करत होता. बिझनेस वाढवायचे प्लॅन केले होते आणि ते सगळं तसंच टाकून तू इकडे तुझा वेळ वाया घालवतोयस. ते पण कुणासाठी? ज्या मुलीला तुझी काहीही पर्वा नाहीये तिच्यासाठी. सिरियसली तुझ्या लक्षात येत नाहीये, पण तू पुन्हा तुझी मनमानी करतोयस. नीरज, तुला फक्त आहे ना निशीची काळजी आहे, तुझ्या डॅडची नाहीये. सगळीकडे ना तुला निशीशिवाय दुसरं कोणी काही दिसतच नाही. ती म्हणजे जग आहे तुझ्यासाठी. पण जगण्यासाठी पैसा लागतो आणि तो कमवण्यासाठी काम सुद्धा करावं लागतं, जे तू करत नाहीयेस. डॉक्टरांनी साहिलला आराम करायला सांगितलंय, विसरलास? तू इकडे अचानक निघून आलास. पण साहिल रोज ऑफिसला जातोय, मीटिंग अटेंड करतोय. नीरज, तू एक मुलगा म्हणून खूप चुकीचं वागतोयस. हे तुझ्या लक्षात येतंय का? मॉम, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण आता तूच मला सांग ना, मी काय करू? काय करू म्हणजे नीरज? रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून काही आहे की नाही? मॉम, आय अंडरस्टँड आणि आय प्रॉमिस, एकदा इकडचं सगळं झालं ना तर मी फक्त आणि फक्त बिझनेसकडे लक्ष देणार. आता मला माहित नाही तुझं डॅडशी बोलणं झालंय की नाही, पण मी डॅडशी बोललो. आणि निशी प्रेग्नेंट आहे हे कळल्यावर डॅडनी मला स्ट्रिक्टली सांगितले की तू ते सगळं क्लिअर करायचं आणि निशीला घेऊन यायचं, त्याशिवाय मुंबईला परत यायचं नाही. मला कळतंय की तुला डॅडची काळजी वाटते. तू हो ना पुढे मॉम. पण आता निशीला घेतल्याशिवाय मी परत येणार नाही. निशी, चल खाऊन घे. उभी, मला भूक नाही अगं. मला ना कसं तरीच होतंय, माहित नाही का, पण जरा असा थकवा येतोय ग. निशी अगं, म्हणूनच मी तुला बोलले की बाहेर येऊ नको. सगळा पसारा आहे बाहेर, आवरावर चालली आहे ना. तू इथेच खा. उभी, मला खरंच नको आहे. तू घेऊन जा ना. अगं पण दमल्यासारखं होतं ना तुला, मग खाल्लं की बेटर वाटेल ना. उभी हो, पण मला ना भूक नाही अगं, म्हणून. पण एक मिनिट, तू उपवास केलास? शी कम ऑन यार, तुला आता फक्त बेबीचा विचार करायचा आहे.
बेबीला काही त्रास झाला तर ह्या उपवासाचं काय करणार आहे आपण? मला पटतंय सगळं उभी. अगं पण कळायला लागल्यापासून ना मी सगळ्या मैत्रिणी हरताळिकेचा उपवास अगदी न चुकता करायचो. तुला माहितीये इतका कडक उपवास करायचो की पाणी पण प्यायचो नाही. पण हा या वर्षी मी तशी सूट दिली आहे. वाव, थँक्यू. उपकार केलेस आमच्यावर तू. वी इट्स नॉट फेअर निशी. वी म्हणजे मी आणि सर एकमेकांपासून आम्ही दोघेही लांब आहोत. मी त्यांच्यासाठी आता काही करू शकत नाहीये, पण निदान जे करता येईल ते त्यांच्यासाठी करायचं. ते मला सोडायचं नाही हवे, म्हणून मी निशी, यू नो व्हॉट आय फील. तुला नीरजसाठी खरंच काही करायचं असेल ना तर तू बेबीची काळजी घे. निशी, बेबी तुझ्यावर डिपेंडेंट आहे अँड बेबीला ह्या जगात आणण्याचा डिसिजन तुझा आहे, राईट? सो त्यासाठी लागणारी काळजी तुला करायला नको? सगळ्यांच्या नशिबी आई होण्याचं सुख नसतं. तुला नशिबाने ते मिळतंय तर प्लीज प्लीज काळजी घे. अँड हो, तू उपवास मोडलास तर तुला पाप वगैरे लागणार आहे असं काही होणार नाही. ओके, तसं काही असेल ना तर मी देवाला सांगेन ना की ते सगळं माझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर. तर माझ्या भाची और भाच्यासाठी मी एवढं तर करूच शकते, राईट? काही होणार नाही. आणि देवाला पण सगळं माहीत असतं, तो तुला पनिश नाही करणार. अँड हे बघ, उपवास करायला ना अख्खं आयुष्य पडलंय. तू तेव्हा कर ना काय कडक उपवास करायचा अँड ऑल, बट प्लीज आता बेबीसाठी कॉम्प्रोमाइज कर. स्मार्ट मॉम व्हायचं ना तुला. गुड, चल खाऊन घे. गुड गर्ल. बंधू काका, आता बघ, अगं ते पक्कर शोधू केलंय मी. ती माका गावात नाही म्हणून हैसरीला शोधक. ओवी, तुझ्याकडे मी पक्कर दिलं होते ना ग. काय काय ठेवलंस तू? ते माका गणपतीची आरस बांधूची आहे ना, म्हणा हवी आहे माका. बंधू काका, सोफ्याखाली ठेवली आहे. डुग्गूने घेतली असती ना म्हणून तिथे ठेवली. सोप्या खाली हा बघते मी. हे श्रीनू दादा काय आहे काय कळत नाही. गुंतट कसं. अरे डुग्गे, काय करून ठेवलंय सगळं? हा, अरे एकदा मोजल्यानंतर पुन्हा पुन्हा मोजतोस, मग असंच होणार ना. अरे मी ते सगळं बरोबर मोजून. गप बस. हे बघ, हे सगळं आता खाली ठेव आणि एक एक करून मोज, हळू हळू. अरे मी मगाचपासून तेच करतोय रे, कंटाळा आलाय तो श्रीनू दादा. मग ठीक आहे, मग काहीच करू नकोस. माझं काम झाल्यावर मी बघतो काय करायचं. हा ठीक आहे. ए डुग्या डुग्या, हे पकड. द्या. हा, आणि आता कर. बंधू, मिळाली का रे पकड? हा, ओवी म्हणाली ते सोप्या खाली ठेवली आहे बघा, सापडली. बंधू, काय झालं रे? काय नाही काय नाही. डुग्या, हे एक एक माझं. हात दुखतोय रे. डुग्गू, अरे दे मला. उड्या मारण्यापेक्षा मी देते त्याला. हे तू प्लेट जाऊन ठेवूया.
बघ, तू मगाशी मला बोलत होतीस ना, माझा हात निदान पोहोचत नव्हता, तुझी मान डायरेक्ट गळ्यात पडली. मला चिडवत होतीस ना, घे तुला पण असंच पाहिजे. श्रीनिवास, तूच थोडं खाली वाग ना, ते खूप उंच आहे, हात नाही पोचत. अबोलीचं झाड माझ्या मॉमला खूप आवडायची, माहितीये मला. सिनू, काय रे बा, काय झालं? असं एकटा का बसलेस बाहेर? हे राजा, कसला विचार कर? मामा बघ ना रे, आई ओवीला स्वीकारायलाच तयार नाहीये. तर तिच्या डोळ्यासमोरच घडलं ना रे सगळं. ओवीने काय काय केलं माझ्यासाठी, एवढं पुरेसं नाहीये का तिच्यावर विश्वास ठेवण्यासाठी? आता कसं आहे ना शिनू, ओवी चांगली आहे हे लालीलाही पटलंय, विशेषतः चारूच्या प्रकरणानंतर. म्हणजे ओवीनी तुझ्यासाठी एवढी मेहनत घेतली, पुरावे गोळा केले, हे सगळं केलं नसतं तर आज आपली काय अवस्था झाली असती सगळ्यांची, याची कल्पना लालीलाही आहे. पण आता अडचण ही आहे की लालीचा अहंकार तिला माघार घेऊ देत नाही. आणि तुला तर माहितीये, स्वभावाला औषध नसतं. पण मला सांग, तुझ्या बाबांचा तुमच्या प्रेमाला पाठिंबा आहे ना, मग का थांबले तुम्ही? मामा, कधी कधी माझ्या मनात विचार येतो की मग सगळ्यांचाच आमच्या लग्नाला पाठिंबा आहे, मग करावं ओवीशी लग्न. पण मग अडतंय कुठे? दादा मामा, नंतर मलाच माझ्या विचारांची लाज वाटते. मी ओवीला सुद्धा अशा पद्धतीने आईला किंवा घरातल्या कुठल्याही माणसाला दुखावून लग्न नाही करायचं. मग तिला इथून निघून जावं लागलं तरी चालेल. खरं तर ओवीमध्ये उम्माची गुण आहे, फार संयमी मुलगी आहे. आणि तू सुद्धा, खरं सांगू ना, या सगळ्यात मी तुझी परीक्षा बघत होतो. त्या परीक्षेत तुम्ही दोघे पास झाले. हे बघ राजा, तू काळजी करू नकोस. मी लालीकडे शब्द टाकतो, ती मला नकार देणार नाही. नको दादा मामा, आई ओवीला जोपर्यंत मनापासून स्वीकारत नाही तोपर्यंत मी तिच्याशी नाही लग्न करणार. कारण आज निशीवर जी वेळ आली ती उद्या ओवीवर नको यायला. आता मामा, असं जर का झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकत. अरे खरंच मला तुमच्या दोघांचं खूप कौतुक वाटतं. दोघेही धीराने आणि शांतपणाने वागताय.
मला एक दिवस नक्की यश येईल, मला खात्री आहे. बाळा, आता जास्ती विचार करू नकोस, हं? आणि जागरणही करू नकोस. उद्या बाप्पा येणार आहे ना घरी, तो विघ्नहर्ता आहे, तो सगळे विघ्न दूर कर.